पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरच्या दौऱ्यात पद्मशाली समाजाच्या ऋणानुबंध व पद्मशाली समाजाच्या कलाकुसरबाबत भरसभेत स्तुती केली होती. याला ते निश्चितच सार्थक आहेत. यालाच पूरक असं कलाकृती पद्मशाली समाजाच्या बांधवांकडून जोपासली जाते आणि त्यांनी जोपासलेल्या कलेला आंतरराष्ट्रीय हार्वर्ड वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. पद्मशाली समाजाचा मुंबईतील राजेंद्र बिटलिंग या व्यक्तींनी सूक्ष्म अशा ओव्यावर, तांदळाच्या दाण्यांवर छत्रपती शिवाजी महाराज, पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा थोर महापुरुषांसह अनेकांची छबी या छोट्याशा दाण्यांवर रेखाटली. महाभारतात श्रीकृष्णानं अर्जुनाला उपदेश केलेला 18 अध्याय 701 श्लोकांचा अक्षररूपी भगवद्गीता हा पुस्तक 8 mm अर्थात 1 इंचापेक्षा पाऊण इंची कमी अशा काडीपेटीपेक्षा कमी असलेल्या ग्रंथरूपी तयार केलंय. जगातील सर्वात कमी इंचीचा ग्रंथ राजेंद्र बिटलिंग यांनी तयार केलाय. आपण कल्पनाही करू शकत नाही असं त्यांनी सूक्ष्मातील सूक्ष्माच्या दाण्यावर वेगवेगळे चित्र रेखाटलेत. ते नुकतेच सोलापुरात आले होते. मूळचे सोलापूरचे, मात्र व्यवसायाच्या निमित्तानं मुंबईत गेले. तिथेच ते स्थायिक झाले. डिझाईन क्षेत्रातील कामातून निवृत्त झाल्यानंतर कोरोना काळात त्यांना हा छंद जडला आणि त्यांनी तो जोपासला. त्यांनी रेखाटलेली चित्र सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात सूक्ष्म चित्र म्हणून मान्यता मिळाली. राजेंद्र बिटलिंग यांनी रेखाटलेली अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती तांदळाच्या दाण्यावर रामराम रेखाटलाय. याशिवाय राजेंद्र यांनी सध्या विविध प्रभावशाली व्यक्तींचा जीवनचरित्रावर आधारित बायोस्कोपद्वारे चित्र रेखाटन करतायत. आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोस्कोपद्वारे चित्र रेखाटन सुरू केलंय. या चित्रात त्यांनी सुरेख असं तेलचित्रात मोदींची जीवन कथा लिहितायत. फेब्रुवारी महिन्यात पद्मशाली समाजाचे कुलदैवत भगवान चिरंजीव श्री मार्कंडेय ऋषी यांचा जन्मोत्सव आहे. या निमित्त त्यांच्या जीवनावर आधारित बायोस्कोपद्वारे चित्र रेखाटन करण्याचा मनोदय त्यांनी जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच या विशेष मुलाखतीत सांगितलंय. जनदर्पण न्यूज चॅनलच्या स्टुडिओत ते शनिवारी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांचं स्वागत चॅनल प्रमुख व्यंकटेश दोंता, संस्थापक तथा संपादक दिगंबर इप्पलपल्ली यांनी सन्मान चिन्ह व शाल देऊन सत्कार केला. यावेळी जनदर्पण न्यूज चॅनल परिवारातील सदस्यांसह तुळजापूर दोंतुल, नारायण बडगू, श्रीधर वासाला यांची प्रमुख उपस्थिती होती. इलेक्ट्रो 2024 आता तुमची प्रतीक्षा संपली. होय, बहुचर्चित आणि सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं सेडा अर्थात सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन आयोजित इलेक्ट्रो 2024 यंदा हे 24वे वर्ष. बुधवार 24 जानेवारी ते मंगळवार 30 जानेवारी 2024 पर्यंत भव्य इलेक्ट्रो प्रदर्शन मर्याई चौक, इंद्रधनू जवळ विष्णू मिल कंपाऊंडच्या भव्य मैदानात. इलेक्ट्रॉनिक, टेलिकम्युनिकेशन, होम अप्लायन्सेस, सोलार सिस्टम, कम्प्युटर आणि बरंच काही, तेही एकाच छताखाली. भव्य डिस्काउंट आणि आकर्षक ऑफर्स. दररोज लकी ड्रॉ, शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉ. दररोज दुपारी 4 ते रात्री 9:30 पर्यंत, तर रविवारी सकाळी 11 ते रात्री 9:30 पर्यंत. आपल्या मनपसंत वस्तू खरेदीसाठी इलेक्ट्रो 2024 मध्ये अवश्य भेट द्या.